श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर हत्तूर येथे श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर ग्रामदैवत नारळ वाढवून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी हत्तूरचे शिवानंद पाटील, श्रीदीप हसापुरे, श्रीशैल रणखांबे, असलम शेख, शंभूराजे भरले, रमेश हसापुरे, राधाकृष्ण पाटील, भीमाशंकर पाटील, रशीद शेख, भीमाशंकर कनिपोडियर, मुन्नाभाई कुर्ले, सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, गणेश शेख, मुश्रीफ नदाब, इराना मेहत्रे, बप्पा वाले, बापू पाटील, भारत बनसोडे, किरण सुर्वे, सोमलिंग कनिपोडियर, बंदप्पा पाटील, अविनाश मोरे आदी उपस्थित होते। मी रमेश सिद्धरामप्पा हसापुरे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक। हत्तूर येथे यक्षित मंदिर पंचिंद सोमेश्वर मंदिरमध्ये लोकसभेचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांचे नारळ वाढवायचा समारंभ आज झालेले आहे। या परिसरातील लोकप्रतिनिधी श्रीशैल रणखांबे यांनी आपले विचार मांडले। नमस्कार। सोलापूर नगरामध्ये सिद्धरामेश्वरच्या पवननगरीमध्ये व आमच्या हत्तूर गावातील सोमेश्वरच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हत्तूर नगराच्या सोमेश्वर प्रसंग यांच्या वतीने मी या ठिकाणी नागरिकांकडून तुम्हा सर्वांना अशा प्रकारचे शुभेच्छा देतोय की आमच्या सोलापूरच्या राखी मतदारसंघामध्ये आदरणीय प्रणितीताई शिंदे नुकताच या ठिकाणी काही वेळेआधी या ठिकाणी श्रीफळ फोडून आणि आपल्या गावातील नागरिकांच्या साक्षीने आणि त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशानं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे। आणि हत्तूर या गावातील तालुका दक्षिण सोलापूर या गावातील लोकांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणे आहे। मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये प्रणितीताई हे भरघोष अशा मताने एकतर्फी निवडून येणार आहे। अशा प्रकारचे येथील नागरिकांचा उत्साह मला या ठिकाणी ऐकावाच मिळालेला आहे। मी प्राध्यापक श्रीशैल रणखांबे औराद या गावचा रहिवासी असून मला या गावातून खूप काही लोकांची साथही मिळालेली आहे। कितीतरी वेळा मला या गावातून लोकांनी मला अशा प्रकारे कोरोना काळामध्ये समस्या असताना सुद्धा या ठिकाणी कितीतरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्हाला या प्रतिबंधात्मक जे लस होतं ते आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले, म्हणून या ठिकाणच्या गावकऱ्यांचं मी फार ऋणी आहे। आणि आता आमच्यासमोर उभारलेले पाटील साहेब आणि आपले इस्माईल आणि आमच्या हसापुरे साहेबांचे जे चिरंजीव आहेत यांचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहयोग मिळाला आणि कार्यक्रम उत्साहाने झालेला आहे। तमाम सोलापूरवासींना मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की येणाऱ्या काळामध्ये प्रणितीताई ही एकतर्फी निवडून येणार आहे, यामध्ये वादच नाही। धन्यवाद।